लक्ष द्या. नेक्स्ट एक्झाम्पल लिनियर डिफरन्शियल इक्वेशनचं सोल्युशन आपण बघतोय. एक्सरसाइज 6.5 मधले हे न्यूमेरिकल्स आहेत. ओके, बघा आता हे लिनियर डिफरन्शियल इक्वेशन आहे. मी 1 + x² ने टोटल इक्वेशनला डिवाइड केलं काय होईल, dy बाय dx प्लस 1/1 + x² into y is equal to e raised to tan inverse x upon 1 + x². ओके, इट इज इन फॉर्म ऑफ कोणत्या फॉर्म मधले इक्वेशन आहे, dy बाय dx प्लस py इज इक्वल टू q या फॉर्म मधले हे इक्वेशन झालं. वेअर p इज इक्वल टू 1/1 + x² and q is equal to e raised to tan inverse x upon 1 + x². ओके, इट इज लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. दिलेली इक्वेशन काय आहे, लिनियर डिफरन्शियल इक्वेशन इन y. म्हणजे इट्स इंटिग्रेटिंग फॅक्टर काय आहे तो, e raised to इंटिग्रेशन ऑफ p dx, e raised to इंटिग्रेशन ऑफ p ची व्हॅल्यू आहे 1/1 + x² आणि dx. ओके, याचं इंटिग्रेशन काय आहे, 1/1 + x², याचं इंटिग्रेशन e raised to tan inverse x. हा काय मिळाला आपल्याला, इंटिग्रेटिंग फॅक्टर. मग याचं सोल्युशन काय असणार, y मध्ये लिनियर आहे, सो y इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ q इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर इंटू dx प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. म्हणजेच y इंटू e raised to tan inverse x इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ q ची व्हॅल्यू आहे e raised to tan inverse x अपॉन 1 + x² इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर e raised to tan inverse of x dx प्लस c. ओके, मग आता चेक करा, tan inverse x ला जर t ठेवला, बघा e raised to tan inverse x ब्रॅकेटचा स्क्वेअर अपॉन 1 + x² dx प्लस c. जर आपण इथे सबस्टिट्यूशन केलं, पुट tan inverse x इज इक्वल टू t, हे आहे असंच जर आपण ठेवलं आणि हा 1 + x² मी याला डिवाइड केला 1 + x² dx, तर हे काय आहे, फंक्शन. आणि हा फंक्शनचा काय झाला, डेरिव्हेटिव्ह. e raised to tan inverse x चा डेरिव्हेटिव्ह काय आहे तो, e raised to tan inverse x इंटू tan inverse x चा 1/1 + x² इंटू dx. ओके, या फंक्शनचाच डेरिव्हेटिव्ह इथे प्रेझेंट आहे. मग याचा आन्सर काय येणार, e raised to tan inverse x fx इंटू f' fx raised to n + 1 e raised to tan inverse x square upon 2 plus constant of integration y into e raised to tan inverse x याची व्हॅल्यू. मग टोटल इक्वेशनला मी 2 ने मल्टिप्लाय केलं, 2y e raised to tan inverse x is equal to e raised to tan inverse x plus 2c is equal to c dash. Okay, this is the general solution of given differential equation is now see second question काय दिलेला आहे बघा आता, लक्ष द्या. फाइंड द इक्वेशन ऑफ कर्व. ओके, फायनल सोल्युशन जे या इक्वेशनचं मिळालेलं आहे हे असंही तुम्ही ठेवू शकता. तुम्हाला सिम्प्लिफाय करायचं असेल तर e raised to tan inverse x ने याला डिवाइड पण करू शकता, अजून थोडं वेगळ्या फॉर्म मध्ये असणार, पण इंटर कन्व्हर्टेबल असा आन्सर आपल्याला मिळेल. क्वेश्चन 2 मध्ये काय दिलेलं आहे, फाइंड द इक्वेशन ऑफ कर्व.
find the equation of curve which passes through the origin, which passes through the origin, जो कर्व ओरिजिन मधून पास होतो and has slope, त्या कर्वचा स्लोप दिलेला आहे x plus 3y minus 1 at any point xy on it, at any point xy on it, त्या कर्ववर असणाऱ्या पॉइंट मधून पास होणाऱ्या टँजंटचा तो स्लोप दिलेला आहे. ओके, बघा आता लक्ष द्या. फाइंड इक्वेशन ऑफ कर्व. तुम्हाला फाइंड काय करायचं आहे, क्वेश्चन तुम्हाला 100% अंडरस्टँड झाला पाहिजे, तरच तुम्ही ते सोल्युशन डिटरमाइन करू शकता आणि करेक्ट सोल्युशन तुम्हाला मिळेल. ओके, तर तुम्हाला क्वेश्चन आधी समजला पाहिजे. डिटेल फाइंड द इक्वेशन ऑफ कर्व. आपल्याला फाइंड काय करायचं, फायनल आन्सर कर्वचं इक्वेशन म्हणजे अल्जेब्रिक रिलेशन बिटवीन एक्स अँड वाय, म्हणजेच डिफरन्शियल इक्वेशनचं सोल्युशन आपल्याला फाइंड करायचं आहे. पण मग डिफरन्शियल इक्वेशन कुठे येतं, विच पासेस थ्रू द ओरिजिन, जो कर्व कुठून पास होतो, ओरिजिन, ओरिजिनचे कोऑर्डिनेट्स 0 0, इथून तो कर्व पास होतो. अँड हॅज स्लोप, त्या कर्वचा काय दिलेला आहे आपल्याला, स्लोप दिलेला आहे x plus 3y minus 1 at any point xy on it. ओके, तर ही आहे तुमचं स्लोप म्हणजेच dy by dx tangent to the curve at the point on it, म्हणजे कर्वचं इक्वेशन डिफरन्शिएट केल्यावर काय मिळतो, dy by dx. तर फर्स्ट ऍप्लिकेशन आपण बघितलं होतं डेरिव्हेटिव्ह मध्ये, लक्षात आहे, म्हणजेच स्लोप dy by dx इज इक्वल टू dy by dx आणि हीच व्हॅल्यू त्यांनी दिलेली x plus 3y minus 1. ओके, म्हणजेच ते इक्वेशन होईल dy by dx minus 3y is equal to x minus 1. या फॉर्म मध्ये मी इक्वेशन लिहिलं. इट इज लिनियर डिफरन्शियल इक्वेशन इन y. y मध्ये लिनियर डिफरन्शियल इक्वेशन आहे dy by dx plus py is equal to q, या फॉर्म मधलं, तर p is equal to -3 and q is equal to x minus 1. therefore its integrating factor, काय याचा इंटिग्रेटिंग फॅक्टर, e raised to integration of p dx e raised to integration of -3 dx, तर याचं इंटिग्रेशन e raised to -3x हा मिळाला इंटिग्रेटिंग फॅक्टर. ओके, नाउ आता याच्याच पुढं इट्स सोल्युशन इज, या डिफरन्शियल इक्वेशन सोल्युशन काय असेल, याचं सोल्युशन आहे y into integrating factor is equal to integration of q into integrating factor into dx plus constant of integration. So y into e raised to -3x integration of q, q ची व्हॅल्यू आहे x minus 1 e raised to -3x dx plus constant of integration. ओके, मग आता याचं इंटिग्रेशन आपल्याला घ्यायचं आहे. तर इथं बाय पार्ट्स अप्लाय केला पाहिजे, u आणि v याचे युटिलायझेशन इथं केलं. ओके, तर काय होईल मग, x minus 1 इंटिग्रेशन ऑफ e raised to -3x dx मायनस इंटिग्रेशन d by dx of x minus 1 इंटिग्रेशन ऑफ e raised to -3x dx, टोटल याचं इंटिग्रेशन dx प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. ओके, x minus 1 e raised to -3x चे इंटिग्रेशन e raised to -3x अपॉन -3 x चा कोएफिशिएंट डिवाइडला मायनस x minus 1 चा डेरिव्हेटिव्ह येणार 1, x चा x च्या रिस्पेक्ट 1 -1 चा 0, e raised to -3x चे इंटिग्रेशन e raised to -3x अपॉन -3 dx प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन, माइनस माइनस ते प्लस होईल
इथं मायनस साईन, तर मी लिहिलं 1 मायनस एक्स ई रेज टू मायनस 3x प्लस e raised to minus 3x 1/3 कॉन्स्टंट e raised to minus 3x परत e raised to minus 3x अपॉन -3 म्हणजे -9 प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन y इंटू e raised to minus 3x याची व्हॅल्यू टोटल इक्वेशनला e raised to minus 3x ने डिवाइड केलं तर काय होणार y इज इक्वल टू 1 मायनस x मायनस 1/9 प्लस c अपॉन e raised to minus 3x आणि यालाच 9 ने मल्टिप्लाय जर केलं तर 9y किंवा असंच ठेवलं मी y इज इक्वल टू 1 मायनस एक्स मायनस 1 अपॉन 9 प्लस c e raised to 3x is the solution of given other as is general solution of curve. हे झालं जनरल सोल्युशन कर्वचं किंवा त्याला काय म्हणायचं डिफरन्शियल इक्वेशन्स. पण त्यांनी काय दिलेलं आहे विच पासेस थ्रू द ओरिजिन. तो कर्व कुठून पास होतो ओरिजिन. ॲज कर्व पासेस थ्रू ओरिजिन. मग एक्स आणि वायच्या जागी 0 0 व्हॅल्यूज टाकल्या तर सी ची व्हॅल्यू मिळेल. काय येणार 0 इज इक्वल टू 1 मायनस 0 मायनस 1/9 प्लस सी इंटू e raised to 3 into 0 e raised to 0 1 minus 1/9 1 minus 1/9 म्हणजेच 8/9 तर c is equal to minus 8/9 c ची व्हॅल्यू मिळाली म्हणजेच इक्वेशन ऑफ कर्व is y is equal to 1 minus x minus 1/9 minus 8/9 e raised to 3x. तर यालाच 9 ने मल्टिप्लाय तुम्ही करून ते इक्वेशन सिम्प्लिफाय करू शकता. ओके, तर हे झालं त्या कर्वचं इक्वेशन. याला सिम्प्लिफाय करून आपण अरेंजमेंट जर केली बघा याला तुम्ही सिम्प्लिफिकेशन पुढे करू शकता आणि त्यानुसार त्याचं सोल्युशन मिळेल. ओके, सेकंड क्वेश्चन फाइंड द इक्वेशन ऑफ कर्व पासिंग थ्रू द ओरिजिन. बघा या इक्वेशन मध्ये सोल्युशन मध्ये थोडं करेक्शन. इथं डिवाइडला असणार 3 मायनस साईनने आपण टर्म इंटरचेंज केला. आपण डिवाइडचा 3 ॲज इट इज इथं राहील. ओके, डिवाइडला काय इथं 3 तर काय येणार c ची व्हॅल्यू बघा 1/3 मायनस 1/9 2/9 ही येते c ची व्हॅल्यू. 3/9 मायनस 1/9 2/9 c ची व्हॅल्यू येणार मायनस 2/9 मायनस 2 अपॉन 9 1 मायनस x अपॉन 3 मायनस 1/9 मायनस 1/9 प्लस मायनस 2/9 e raised to 3x. तर यालाच पुढं सिम्प्लिफिकेशन करून काय होईल टोटल याला 9 ने मल्टिप्लाय केलं 9y इज इक्वल टू 1 मायनस x मायनस 1 मायनस 2 e raised to 3x. तर 1 मायनस 1 कॅन्सल म्हणजेच x प्लस 9y इज इक्वल टू मायनस प्लस 2 e raised to 3x इज इक्वल टू 0. is solution of differential equation or is the equation of curve. Okay, याला बेस सेम करण्यासाठी इथे काय करायला लागेल 3 ने मल्टिप्लाय 9 ने मल्टिप्लाय केलं 9y इज इक्वल टू 3 मायनस 3x मायनस 1 मायनस 2 e raised to 3x. 3 minus 1 2 minus 3x इकडे प्लस तर 3x plus 9y
इज इक्वल टू 3 minus 1 2 minus 2 e raised to 3x. मग 3 कॉमन घेतला x plus 3y is equal to 2 common 1 minus e raised to 3x is equation of curve passing through the origin. ओके, तर हे मिळालं याचं फायनल सोल्युशन. बघा आता सिमिलर क्वेश्चन आहे. सेकंड क्वेश्चन आपण जो बघितला, फाइंड इक्वेशन ऑफ कर्व. कर्वचं इक्वेशन फाइंड करायचं आहे. पासिंग थ्रू द पॉइंट 3/√2 त्या पॉइंटचे कोऑर्डिनेट दिलेत अँड हॅव्हिंग स्लोप ऑफ टँजंट टू द कर्व. स्लोप म्हणजेच काय, तर dy/dx याची व्हॅल्यू, कर्वला असणारा टँजंटचा स्लोप dy/dx इज इक्वल टू दिलाय -4x/9y. आणि काय फाइंड करायचं आहे तुम्हाला, त्या कर्वचं इक्वेशन. ओके, मग यालाच मी असं लिहू शकतो, dy/dx. व्हेरिएबल पण इथं सेपरेट होतात. 9y dy इज इक्वल टू -4x dx इज इन व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म. किंवा यालाच होमोजिनियस असंही आपण म्हणू शकतो. मग इंटिग्रेटिंग, याला आपण जर इंटिग्रेट केलं काय होईल, मग इंटिग्रेशन ऑफ 9 कॉन्स्टंट y dy इज इक्वल टू -4 कॉन्स्टंट इंटिग्रेशन ऑफ x dx. काय येणार, 9y²/2 इज इक्वल टू -4x²/2 प्लस c. सो 9y² इज इक्वल टू -4x² प्लस 2c. यालाच c डॅश नवीन कॉन्स्टंट आपण म्हणू शकतो. म्हणजे 4x² प्लस 9y² इज इक्वल टू c डॅश. मग इट पासेस थ्रू, हा कर्व पास होतो 3/√2 अँड √2 या पॉइंट मधून. म्हणजे या पॉइंटचे कोऑर्डिनेट कर्वच्या इक्वेशनला सॅटिस्फाय करते. मग काय येणार, 4 × 3/√2 स्क्वेअर प्लस 9 × √2 स्क्वेअर इज इक्वल टू c. ओके, त्या कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशनची व्हॅल्यू. √2चा स्क्वेअर 2, 4 ला डिवाइड केलं 2 × 9 18 प्लस √2चा स्क्वेअर 2 18 इज इक्वल टू c इज इक्वल टू 36. म्हणजेच इक्वेशन ऑफ कर्व इज काय होणार, 4x² प्लस 9y² इज इक्वल टू 36 इज इक्वेशन ऑफ कर्व. ओके, पासिंग थ्रू द पॉइंट, हे त्याचं फायनल आन्सर आहे. सी नेक्स्ट एक्झाम्पल.